माझं नाव सीमा. माझं नवीन लग्न झालं होतं. माझा नवरा अजय हा नोकरीनिमित्त बाहेर शहरात राहत होता. अजय 6 महिन्यातून एकदाच घरी यायचा. माझ्या घरात माझे सासरे आणि माझा लहान दीर असं आम्ही तिघेच राहत होतो. अजयने मला सासऱ्यांची आणि दीराची सोय म्हणून गावाकडे ठेवलं होतं. माझ्या दीराचं लग्न झाल्यानंतर तो मला त्याच्यासोबत घेऊन जाणार होता. माझे सासरे स्वभावाने खूप चांगले होते. ते सरकारी नोकरीतून नुकतेच निवृत्त झाले होते. त्यांना चांगली पेन्शन मिळत होती. त्यातून ते आमच्यासाठी काही ना काही घेऊन यायचे. मला तर बाहेरचं काही खावं वाटत असेल तर ते मला आणून द्यायचे. माझे सासरे खूप हौशी होते. ते मला कधी कधी शॉपिंगला देखील घेऊन जायचे. माझ्या नवऱ्याला तर माझ्यासाठी वेळ नव्हता. माझ्या लग्नाला आता 1 वर्ष पूर्ण झालं होतं. लग्ना अगोदर मी किती स्वप्न बघितली होती, पण त्यातलं एकही स्वप्न आजपर्यंत सत्यात उतरलं नव्हतं. अजयला तर एवढ्या सुंदर बायकोचं काहीच पडलं नव्हतं. तो मात्र तिकडे मस्त मजा मारत होता आणि मी इकडे रोज त्याच्या आठवणीने झुरत होते. माझे सासरे होते ज्यांनाच फक्त माझ्या मनातलं दुःख कळायचं. मी जेव्हा कधी आजारी पडायचे तेव्हा तेच मला दवाखान्यात घेऊन जायचे. माझ्या आजारपणात ते माझी खूप काळजी घ्यायचे. मला हवं नको ते सर्व काही माझे सासरेच बघत होते. माझा दीर अजून कॉलेज शिकत होता. तो दिवसभर कॉलेजला जायचा आणि संध्याकाळी घरी यायचा. त्याचं नाव विजय होतं. तोही स्वभावाने अजयसारखाच होता. विजय माझ्याशी कधी जास्त बोलत नव्हता आणि काम असेल तेव्हाच माझ्याकडे यायचा किंवा त्याला काही हवं असेल तरच तो मला आवाज द्यायचा. त्याने कधी माझ्याकडे नजर वर करून सुद्धा बघितलं नाही. मी मात्र प्रेमासाठी असूसले होते. त्यामुळे मी माझ्या दीराकडे आकर्षली जात होते. मी आता ठरवलं होतं की नवरा नाही तर नाही, पण विजयला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं. आणि तो सहज अडकेल, कारण मी होतेच एवढी सुंदर की कोणीही पुरुष माझ्या जाळ्यात सहज फसेल. मला माहीत होतं की विजय रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत हॉलमध्ये बसलेला असायचा. म्हणून मी एका रात्री लाल कलरचा नाईट गाऊन घातला आणि माझे लांब सडक रेशमी केस मोकळे सोडले. मी डार्क लाल कलरची लिपस्टिक लावलेली होती आणि सुगंधी परफ्यूम मारला होता आणि आरशासमोर उभा राहून एक नजर स्वतःवर फिरवली. मी खूप सुंदर दिसत होते. मी माझ्या खोलीतून हॉलमध्ये वाकून पाहिलं तर विजय अभ्यास करत बसला होता आणि सासरे त्यांच्या खोलीत झोपले होते. मी या संधीचा फायदा घेऊन मी माझ्या पाण्याची बॉटल घेऊन हॉलमध्ये आले, कारण विजयला असं वाटावं की मी पाणी घेण्यासाठी आले आहे. आणि त्याच्या समोरून मी किचनमध्ये गेले. जाताना मी मागे वळून वळून त्याच्याकडे पाहत होते, पण त्याच्यावर काहीच फरक पडला नाही. तो त्याचं तोंड पुस्तकात घालून बसला होता. मग मी एक युक्ती केली. मी एक रिकामा ग्लास घेतला आणि खाली टाकला. ग्लासचा पडलेला आवाज ऐकून मात्र विजय धावतच माझ्याजवळ आला आणि मला विचारू लागला, काय झालं वहिनी, तुम्ही पडला तर नाहीत ना? मी त्याला म्हणाले की माझ्या हातातून चुकून ग्लास खाली पडला, मी ठीक आहे. विजय मला म्हणाला, मग ठीक आहे. मी त्याला विचारलं, तुला काही हवं असेल तर सांग, मी तुला कॉफी बनवून देऊ का? त्यामुळे तुला झोप येणार नाही आणि अभ्यासात मन लागेल. तो माझ्याशी खाली मान घालूनच बोलत होता. त्याने माझ्याकडे एक नजर वर करून देखील बघितलं नाही आणि तो सरळ हॉलमध्ये जाऊन बसला. मग मी रागानेच माझ्या खोलीत गेले आणि खोलीचा दरवाजा बंद करून घेतला. मला आता झोप लागत नव्हती. असं वाटत होतं की आता लगेच जावं आणि विजयला घट्ट मिठी मारावी. पण मी तसं करू शकत नव्हते, कारण विजयच्या मनात माझ्याविषयी काय भावना आहेत हे अजून मला जाणून घ्यायचं होतं आणि मी ते लवकरात लवकर जाणून घ्यायचं ठरवलं होतं. एक दिवस माझे सासरे काही कामानिमित्त तालुक्याला गेले होते. त्या दिवशी विजय घरीच होता. आता मी माझ्या मनातल्या सर्व भावना त्याला सांगायचं ठरवलं होतं. मी दुपारचं जेवणाचं ताट घेऊन त्याच्या खोलीत गेले तेव्हा तो झोपला होता. त्याने फक्त बनियन आणि शॉर्ट्स घातली होती. मी त्याला आवाज दिला तर तो उठला नाही. मग मी जेवणाचं ताट टेबलावर ठेवलं आणि बेडवर त्याच्या बाजूला जाऊन बसले. विजयला गाढ झोप लागली होती. त्याने रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास केला असावा. झोपेत तो खूप निरागस आणि छान दिसत होता. त्याला बघून माझ्या भावना अगदी उफाळून बाहेर येत होत्या. मी हळूच त्याच्या मिठीत शिरले आणि त्याचा एक हात माझ्या पोटावर ठेवला. त्याचा स्पर्श होताच माझ्या अंगावर शहारे आले होते. मी माझी मिठी अजून घट्ट केली आणि त्याच्यावर प्रेम करू लागले. तेवढ्यात त्याला जाग आली. मला एवढ्या जवळ बघून लगेच तो बेडवरून बाजूला झाला आणि त्याने त्याचा टी शर्ट घातला आणि तो खोलीतून बाहेर जाऊ लागला. तसा मी त्याचा हात पकडला आणि त्याला म्हणाले, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. प्लीज मला तुझ्या मिठीत घे. मला तुझ्यावर खूप प्रेम करायचं आहे.
तूही तुला हवं ते माझ्यासोबत करू शकतोस. मी कोणालाही काहीही सांगणार नाही. पण मला एकदा तुझ्यावर प्रेम करू दे. माझं बोलणं ऐकून विजय माझ्याजवळ आला आणि मला काही कळायच्या आतच त्याने माझ्या जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाला, खबरदार, यापुढे काही बोललात तर. तुम्ही माझ्या भावाच्या बायको आहात म्हणून मी तुमचा खूप आदर करतो. माझ्या मनात तुमच्याबद्दल वाईट विचार नाहीत. माझा भाऊ तिकडे खूप कष्ट करून मला शिक्षणासाठी पैसे पाठवतो. त्याला मला खूप मोठं झालेलं बघायचं आहे. म्हणून मी दिवस रात्र अभ्यास करतो, कारण मला त्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आणि तुम्ही आहात की माझ्या भावाचा विश्वासघात करायला निघाला आहात. लाज वाटली पाहिजे तुम्हाला असं वागायला. असं बोलून तो घरातून निघून गेला आणि रात्र झाली तरी परत आलाच नाही. आता मला माझ्या चुकीची जाणीव झाली होती. माझ्याकडून खूप मोठी चूक होता होता राहिली होती. विजयने मला भानावर आणलं होतं. त्या दिवसापासून मी विजयकडे नजर वर करून सुद्धा बघितलं नाही आणि त्यानेही माझ्या गैरवर्तनाबद्दल कोणाला काही सांगितलं नाही. काही दिवसातच त्याची फायनल परीक्षा पार पडली आणि तो आता गव्हर्नमेंट ऑफिसर आहे. त्याचंही लग्न झालं आहे. विजय आणि सासरे गावाकडे असतात आणि ठरल्याप्रमाणे अजय मला त्याच्यासोबत शहरात घेऊन आला. आता मी माझा संसार सुखाने करत आहे. कधी कधी मी विचार करते की क्षणिक सुखासाठी मी किती मोठी चूक करायला निघाले होते आणि त्यामुळे आमच्या तिघांचे आयुष्य बर्बाद झाले असती. विजयसारखा धीर सगळ्यांना मिळो, त्यानेच माझे डोळे उघडले.